हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण खमंग खरपूस आणि मस्त असा चविष्ट मेथी पनीर पराठा कसा करायचा ते पाहणार आहे। एकदम खमंग असे पराठे झालेले आहेत, तुम्हाला बघून कळत असतील किती मस्त आपण बनवलेले आहेत। नक्की या पद्धतीने एकदा करून बघा, तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघा, सर्वप्रथम एक जुडी मी मेथी घेतली होती, ती अशी निवडून स्वच्छ धुवून घेतलेले आहे। त्याचे थोडेसे देठ पण घेतलेले आहे, हवं तर नुसती पाने सुद्धा घेऊ शकता त्याची। इथे मी देठ घेतलेले आहे त्यामुळे मी कट करून घेते। तुम्ही नुसती पाने घेतली तर अशीच तुम्ही धुवून घालू शकता पराठ्यामध्ये। मी आता ही कट करून घेते, या पद्धतीने कट करून घेतलेले आहे सर्व मेथी मी। आता आपण पीठ मळून घेणार आहे, त्यासाठी या वाटीने 2 ते 2.5 वाटी मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तुम्हाला जेवढे बनवायचे असतील पराठे तेवढं पीठ घ्या। अर्धी वाटी मी इथे बेसन घातलेलं आहे, बेसनमुळे छान खुसखुशीत होतात आपले पराठे। चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि इथे अर्धा चमचा मी हातावर चोळून घालायचा ओवा, इथे ओवा घातलेला आहे। आणि त्यानंतर मी इथे हळद घालून घेते, अर्धा चमचा मी हळद घालून घेते इथे। आणि इथे मी अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालून घेते आणि 1 चमचा कसुरी मेथी घालते। तिखट तुमच्या आवडीनुसार घाला। मेथी घालायची आपण बारीक चिरलेली। इथे बघा मेथी घालून घेतलेली आहे, त्यामध्ये 2 चमचे कच्चं तेल घालायचं। इथे मी कच्चंच तेल घातलेलं आहे। हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालत छान असं मऊ सुद्धा आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे। इथे बघू शकताय सर्व मी मिक्स करून घेतलेलं आहे। थोडं थोडं पाणी घालून मी छान असं मऊ सुद्धा असं हे पीठ मळून घेते। बघा या पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून छान असं आपण पीठ मळून घेतलेलं आहे, बघू शकता या पद्धतीने। आता इथे पीठ छान असं मऊसूद मळून घेतलेलं आहे। याच्यावर आता थोडंसं तेल घालायचं आणि तेल लावून सगळीकडे आपण याला थोडंसं 10 मिनिटं झाकण ठेवून याला भिजण्यासाठी ठेवणार आहे। मी याच्यावर तेल घातलेलं आहे, सगळीकडे या पद्धतीने मी तेल लावून घेते। हे भिजतंय पीठ, तवर आपण स्टफिंगची तयारी करूया। इथे बघा, सारण बनवण्यासाठी मी 250 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही पनीर घाला। इथे मी 250 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे, मोठ्या खिसणीने खिसून घ्यायचं। इथे सर्व पनीर खिसून घेतलेलं आहे, बघू शकताय। आता यामध्ये 2 उकडलेले बटाटे पण मी खिसून घालणार आहे, ते बघू शकताय। 2 उकडलेले मी बटाटे घेतलेले आहेत, ते पण मी खिसून घातले। मीडियम साईजचे बटाटे आहेत, ते यामध्येच खिसून घेते। इथे बघू शकताय बटाटा पण मी इथे या पद्धतीने खिसून घेतलेला आहे। दोन्ही पण बटाटे खिसून घेतलेले आहेत या पद्धतीने। आता यामध्ये आपण भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि इथे बघू शकताय 1 चमचा होईल एवढे 4 ते 5 हिरवी मिरची बारीक वाटून घेतलेली आहे। इथे अर्धा चमचा जिरेपूड घातलेले आहे, 1 चमचा कसुरी मेथी आणि इथे बघा पाव चमचा हळद घातलेली आहे आणि इथे अर्धा चमचा मी इथे लाल मिरची पावडर घातलेली आहे, 1 चमचा धनेपूड, अर्धा चमचा गरम मसाला आणि इथे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। तुम्हाला तिखट तुमच्या आवडीनुसार घाला। यात हिरवी मिरची घातलेली आहे, त्या अंदाजाने लाल मिरची पावडर घालू शकता। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं, कारण बटाट्याला सगळा मसाला चिकटून बसू शकतो, त्यामुळे व्यवस्थित मळून घ्यायचं। आपलं स्टफिंग पण तयार आहे, पीठ पण छान भिजलेलं आहे, बघू शकताय मऊसूद असं। आता त्यातला पिठातला थोडंसं आपण गोळा घ्यायचा आणि छान असं त्याला सुकं पीठ लावून छान वाटी बनवून घ्यायची। इथे बघू शकता त्याला सुकं पीठ पण मी लावून घेते आणि छान वाटी बनवून घेते या पद्धतीने। आणि छान असं आपण स्टफिंग यात भरून घेणार आहे। बघा इथे थोडंसं आपण यातलं सारण घ्यायचं आणि त्याचा पण गोळा करायचा आणि थोडंसं सुक्या पीठ मध्ये असं त्याला सुकं पीठ लावून घ्यायचं, म्हणजे त्यातलं स्टफिंग आपण भरलं तर ते बाहेर येत नाही। थोडंसं पीठ लावायचं आणि ते असं काढून घ्यायचं या पद्धतीने, म्हणजे आपण स्टफिंग भरलं की लाटताना ते बाहेर येत नाही। आणि यातलं सारण आपण आत दाबायचं आणि छान असं आपण याचा गोळा करून घ्यायचा, उंडा बनवून घ्यायचा। बघा या पद्धतीने छान असं मी सारण आत दाबत हे या पद्धतीने मिटवून घेते। बघा व्यवस्थित मिटवून घ्यायचं बघा या पद्धतीने आणि छान असं हातानेच आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे सगळं सारण सगळीकडे पसरलं जातं सगळ्या बाजूला। इथे बघा पीठ लावून हाताने याला छान असं प्रेस करायचं आणि हलक्या हाताने छान लाटून घ्यायचं, म्हणजे यातलं सारण अजिबात बाहेर येणार नाही।
छान असं मी पराठा लाटून घेते बघा. हलक्या हाताने लाटायचा. बघा या पद्धतीने मी पराठा छान असा लाटून घेतलेला आहे बघा. इथे जास्त पातळ नाही, जास्त जाड नाही, या पद्धतीने लाटून घ्यायचा. दुसरीकडे तवा पण गरम करायला ठेवलेला आहे. त्यावर थोडंसं तेल घालायचं. इथे बघा लोखंडाचा तवा ठेवलेला आहे. तुम्ही कोणत्याही तव्यावर बनवू शकता. इथे बघा या पद्धतीने त्यावर मी पराठा घालून घेते बघा इथे. आणि थोडंसं बबल्स आले की याला पलटी करून दोन्ही साईडने तेल लावून खरपूस भाजून घेणार आहे. इथे बघू शकताय बबल्स आलेले आहेत. आता त्याला खालच्या साईड बघा पराठा आपला छान असा फुलायला लागलेला आहे. आता त्याला असं तेल सोडायचं म्हणजे जास्त असा टम्म फुगला जातो बघा पराठा. आणि दोन्ही साईडने मी तेल लावून खमंग खरपूस असा भाजून घेते बघा. मस्त पराठे होतात बघा. नक्की एकदा या पद्धतीने करून बघा. तुम्ही नाश्त्यासाठी, डब्यासाठी असे झटपट होणारे चविष्ट असे पराठे बनवू शकता. मस्त चविष्ट होतं बघा. दोन्हीकडे मी तेल लावलेलं आहे बघा. मस्त खमंग भाजला जातोय आणि टम्म फुललेला आहे बघू शकताय. इथे बघा छान असा खमंग भाजलेला आहे. दोन्ही साईडने असा भाजून घ्यायचा बघा. खमंग असे खरपूस भाजले की चवीला छान लागतात बघा. प्रेस करून भाजायचा छान असा बघा. मस्त छान झालेला आहे बघा पराठा. दोन्ही साईडने भाजलेला आहे. मी काढून घेते बघा. आणि त्याच पद्धतीने मी दुसरा पण बनवून घेतलेला आहे. तो पण भाजून घेते. आता दुसरा पण मी यावर घालून घेतलेला आहे. आता दुसरा पण दोन्ही साईडने तेल लावून मी खमंग खरपूस भाजून घेणार आहे बघा. इथे मी दोन्ही साईडने याला तेल लावलेलं आहे. आणि हा पण छान असा फुललेला आहे बघू शकताय. खमंग खरपूस असा भाजलेला आहे बघा. मस्त झालेले आहेत पराठे सगळे. मी याच पद्धतीने बनवून घेते बघा. मस्त होतात. नक्की एकदा तुम्ही या पद्धतीने मेथी पनीर पराठे नक्की बनवून बघा. तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल आणि चवीला एक नंबर लागतात. बनवून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.